62 वर्षाची शहाबानो 3 तलाकवरती आवाज उठवणारी भारतातील पहिली महिला होती। एक अशी मुलगी जिचा जन्म इंदोरमध्ये झाला। 16 वर्षाची असताना मोहम्मद अहमद खान यासोबत लग्न झाले, जे वकील होते। शहाबानो आणि त्यांची मुले सगळे आनंदी होते, परंतु लग्नाच्या 14 वर्षानंतर सगळं काही बदललं। तिच्या पतीने दुसरं लग्न केलं आणि क्षणातच शहाबानो हे एकटी पडली आणि या सगळ्या घडामोडीनंतर तिला मोबदला म्हणून मिळाला ते फक्त घरात 3 महिने राहण्याची परवानगी। अनेक वर्षापासून चूप राहणारी शहाबानो जेव्हा तिच्या अस्तित्वावर प्रश्न आला तेव्हा मात्र ती चूप बसू शकली नाही। 62 वर्षाची असताना 1978 मध्ये CRPC 125 नुसार त्यांनी आपले हक्क मागितले आणि आपल्या पतीविरुद्धच कोर्टात ती उभी राहिली। मुस्लिम धर्मातील 3 तलाकवरती आवाज उठवला म्हणून मुस्लिम धर्मातील लोकांनी त्यांना गैरमुस्लिम समजले, तरी सुद्धा ती थांबली नाही, कारण हा लढा आता तिच्या एकटीचा नव्हता तर अनेक अशा महिलांचा होता ज्या अनेक वर्षापासून चूप होत्या। 7 वर्षाच्या लढाईनंतर 1985 मध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय हा शहाबानोच्या बाजूने लावला आणि शेवटी 2017 मध्ये 3 तलाक हा अवैध घोषित करण्यात आला। आणि अशाच मोर नॉलेजेबल व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला मात्र विसरू नका, कारण नॉलेजचा डोस या चॅनलवरती रोज मिळत असतो।